मित्रांनो, जून 2026च्या कार सेल्सच्या आकड्यांनी पूर्ण ऑटोमोबाईल मार्केटला अक्षरशः हादरवून सोडलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून 2026च्या मध्ये भारतात सर्वात जास्त विकल्या गेलेल्या टॉप 10 गाड्यांबद्दल। कोणत्या गाड्या जास्त लोक खरेदी करत आहेत, त्या गाड्यांचे भन्नाट फीचर्स काय आहेत आणि तुमच्या बजेटमध्ये कोणती गाडी एकदम बेस्ट बसेल, हे सगळं आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण नंबर 1 ची गाडी पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर आहे ह्युंदाई व्हेन्यू। क्रेटा टॉप 10 मधून बाहेर पडल्यामुळे व्हेन्यूने ह्युंदाईची लाज राखली असं म्हणायला हरकत नाही। जून 2026 मध्ये व्हेन्यूच्या तब्बल 10,776 युनिट्सची विक्री झाली आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत ही तब्बल 57% जबरदस्त वाढ आहे। लोकांना ही गाडी का आवडतीये याचं साधं कारण म्हणजे ही गाडी ग्राहकांना एका मिनी क्रेटाचाच फील देते। तुम्हाला क्रेटासारखाच प्रीमियम अनुभव आणि तगडे फीचर्स कमी बजेटमध्ये मिळतात। या गाडीमध्ये 1 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचे ऑप्शन आहेत। मायलेजही बऱ्यापैकी मिळतं, पेट्रोलमध्ये 18 आणि डिझेलमध्ये 17च्या आसपास। 9व्या नंबरवर आली आहे मारुती सुझुकी बलेनो। सध्या सगळ्याकडे एसयूव्हीची हवा असली तरीही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये बलेनोचा नाद कोणीच करू शकत नाही। जून महिन्यात बलेनोच्या 12,488 गाड्या विकल्या गेल्या आहेत आणि मागच्या वर्षीपेक्षा यात 39% भरघोस वाढ झाली आहे। बलेनो घेण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे तिचा स्मूथ परफॉर्मन्स आणि केबिनमधील प्रशस्त जागा। मारुतीने यात 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन दिलंय। या गाडीचा AMT ऑटोमॅटिक व्हेरियंट तुम्हाला जवळपास 22 ते 23चं मायलेज देतो, तर CNG मॉडेलमध्ये तब्बल 30.61 किलोमीटर प्रति किलोचं ॲव्हरेज मिळतं। या गाडीत तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले आणि स्टँडर्ड 6 एअरबॅग्स असे भारी फीचर्स मिळतात। 8व्या नंबरवर आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स। ही गाडी म्हणजे मार्केटमधला नवीन ट्रेंड बनली आहे। लॉन्च झाल्यापासून या गाडीनं तरुणांच्या मनावर राज्य केलंय। जून 2026 मध्ये फ्रॉन्क्सच्या 13,135 युनिट्सची विक्री झाली आणि त्याने 34% वार्षिक वाढ मिळवली आहे। ही गाडी दिसायला एकदम स्पोर्टी आणि खतरनाक आहे। याचा लुक मारुतीच्या मोठ्या ग्रँड विटारासारखाच वाटतो। ज्या तरुणांना नेहमीची हॅचबॅक नकोय आणि टिपिकल बॉक्स डिझाईनची मोठी SUV पण नकोय, त्यांच्यासाठी हा क्रॉसओव्हर एकदम भारी ऑप्शन आहे। यात तुम्हाला 1 लिटर टर्बो आणि 1.2 लिटर पेट्रोल असे 2 इंजिन ऑप्शन्स मिळतात। फ्रॉन्क्सचं मॅन्युअल मॉडेल 21चं आणि CNG मॉडेल तर तब्बल 28.5चं मायलेज देतं, त्यामुळे पेट्रोलचा खर्च एकदम कमी होतो। 7व्या नंबरवर आहे सर्वांची लाडकी आणि रुबाबदार गाडी महिंद्रा स्कॉर्पिओ। या आकडेवारीत स्कॉर्पिओ N आणि जुनी क्लासिक अशा दोन्ही गाड्यांचे सेल्स एकत्र धरले आहेत। जून 2026 मध्ये स्कॉर्पिओच्या 14,097 गाड्या विकल्या गेल्या आणि यात 11% वाढ बघायला मिळाली। 15 ते 30 लाखांच्या बजेटमध्ये टॉप 10 मध्ये असणारी ही एकमेव गाडी आहे। मित्रांनो, स्कॉर्पिओची बातच काही और आहे। तिची लॅडर ऑन फ्रेम डिझाईन आणि रांगडा लुक यामुळे रस्त्यावर जो वचक निर्माण होतो ना, तो दुसऱ्या कशानेच होत नाही। स्कॉर्पिओ N मध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शन मिळतात, सोबतच 4 व्हील ड्राईव्ह 4WD सुद्धा मिळतं। तर क्लासिक मॉडेल आजही ग्रामीण भागात दबदबा राखून आहे। 6व्या नंबरवर आहे भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट। नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन जनरेशन स्विफ्टने मार्केटमध्ये येताच पुन्हा आपला जुना जलवा दाखवायला सुरुवात केली आहे। जून महिन्यात स्विफ्टच्या 15,215 गाड्या विकल्या गेल्या आहेत। मागच्या वर्षीपेक्षा हा सेल 15% जास्त आहे। मारुतीने या नवीन स्विफ्टमध्ये खूप बदल केलेत। यात आता नवीन Z सिरीजचं 3 सिलेंडर इंजिन दिलंय, जे सिटी ट्रॅफिकमध्ये चालवायला एकदम भारी वाटतं आणि लो स्पीडला पिकअपही मस्त देतं। या गाडीचं मॅन्युअल मॉडेल जवळपास 24.8चं आणि AMT मॉडेल 25.75चं मायलेज देतं। CNG व्हेरियंट तर 32.85 किलोमीटर प्रति किलो ॲव्हरेज देतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सेफ्टीच्या बाबतीत पण ही गाडी खूप सुधारली आहे। बेस मॉडेलपासूनच यात 6 एअरबॅग स्टँडर्ड मिळतात। 5व्या नंबरवर आहे मोठ्या फॅमिलीची पहिली पसंती मारुती सुझुकी अर्टिगा। भारतात जर परवडणाऱ्या 7 सीटर गाड्यांचा विचार केला तर अर्टिगाला अजूनही कोणी टक्कर देऊ शकलेलं नाही। जून 2026 मध्ये 16,111 अर्टिगा गाड्या विकल्या गेल्या आहेत, ज्यात 14% वाढ झाली आहे।
फॅमिलीसाठी असो किंवा ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी ही गाडी सर्वांसाठी एकदम परफेक्ट आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तिचं 1.5 लिटरचं K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन. हे इंजिन 20.51चं मायलेज देतं, जे एका 7 सीटर गाडीसाठी खूपच चांगलं मानलं जातं. आणि जर तुम्ही CNG मॉडेल घेतलं तर 26.11 किलोमीटर प्रति किलोचं भारी ॲव्हरेज मिळतं. अर्टिगामध्ये 7 लोकांना बसायला भरपूर आरामदायी जागा मिळते आणि मेंटेनन्सचा खर्चही एकदम कमी आहे. एक व्हॅल्यू फॉर मनी गाडी म्हणून लोक डोळे झाकून अर्टिगाला पसंती देतात. चौथ्या नंबरवर आहे मध्यमवर्गीयांची अत्यंत जिव्हाळ्याची गाडी मारुती वॅगनार. गेले कित्येक वर्ष ही गाडी लोकांच्या मनावर राज्य करत आहे. जून 2026मध्ये वॅगनारच्या 16,952 गाड्या विकल्या गेल्या असून तिने 31% मोठी वार्षिक वाढ नोंदवली आहे. ही गाडी ट्रॅफिकमध्ये चालवायला आणि पार्क करायला एकदम सोपी आहे. याचं टॉल बॉय डिझाईन म्हणजे छप्पर थोडंसं उंच असतं, ज्यामुळे गाडीत बसायला आणि उतरायला अजिबात त्रास होत नाही. खास करून वयस्कर लोकांसाठी हे खूप फायद्याचं ठरतं. मारुतीने नुकतंच 16 जून 2026 रोजी वॅगनारचं नवीन फ्लेक्स फ्युएल हे मॉडेल लॉन्च केलंय, जे 85% इथेनॉलवर चालतं. आता तिसऱ्या नंबरवर आहे सेडान मार्केटचा राजा मारुती सुझुकी डिझायर. सध्याच्या काळात जेव्हा सगळ्यांना फक्त आणि फक्त SUV घ्यायची असते, तेव्हा एका सेडान गाडीने तिसरा नंबर मारणं ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. जूनमध्ये डिझायरच्या 17,899 गाड्या विकल्या गेल्या असून मागच्या वर्षापेक्षा यात 16% वाढ बघायला मिळाली आहे. डिझायरच्या यशामागे तिचं उत्कृष्ट मायलेज आणि आरामदायी केबिन हेच मोठं कारण आहे. या गाडीत 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळतं, जे मॅन्युअल आणि AMT दोन्ही पर्यायांमध्ये येतं. पेट्रोलवर ही गाडी जवळजवळ 25 किलोमीटरच्या आसपास मायलेज देते आणि जर CNG मॉडेल असेल तर तब्बल 33.73 किलोमीटर प्रति किलो ॲव्हरेज मिळतं. कमी रनिंग कॉस्ट, मोठी डिक्की, मागच्या सीटवर मिळणारा आराम यामुळे खाजगी वापरासाठी आणि ओला उबरसारख्या टॅक्सी फ्लीटसाठी सुद्धा ही गाडी खूप वापरली जाते. दुसऱ्या नंबरवर आहे स्वदेशी बनावटीची आणि सर्वात लाडकी टाटा नेक्सॉन. जून 2026मध्ये नेक्सॉनच्या तब्बल 18,335 गाड्या विकल्या गेल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यात तब्बल 58% वाढ झाली आहे. नेक्सॉनची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तिच्यात मिळणारे ऑप्शन्स. भारतातली ही एकमेव गाडी आहे जी पेट्रोल, डिझेल, CNG आणि पूर्ण इलेक्ट्रिक अशा 4ही प्रकारांमध्ये ग्राहकांना मिळते. नेक्सॉन EVवर तर तिच्या 489 किलोमीटरच्या अफाट रेंजमुळे खूपच लोकप्रिय झाली आहे. गाडीचा लुक अगदी मस्क्युलर आणि स्पोर्टी आहे. यात तुम्हाला सुरक्षेची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, कारण ग्लोबल लेवलची सेफ्टी आणि स्टँडर्ड 6 एअरबॅग्स यात मिळतात. 2025च्या अखेरीस झालेल्या GST 2च्या कर कपातीमुळे या गाडीच्या किमती थोड्या कमी झाल्या, ज्याचा फायदा कस्टमर्सना झाला. नंबर 1 वर आता आहे भारतीय मार्केटचा नवा अनभिषिक्त सम्राट म्हणजेच टाटा पंच. सलग काही महिने मारुतीच्या गाड्यांना मागे टाकत टाटा पंचने जून 2026मध्ये 21,006 गाड्यांची विक्रमी विक्री केली आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत या गाडीनं 101% म्हणजे थेट दुप्पट वाढ नोंदवली आहे. पहिल्यांदा गाडी घेणाऱ्यांसाठी टाटा पंच ही पहिली पसंत बनली आहे, कारण मारुती स्विफ्टच्या बजेटमध्ये तुम्हाला एक प्रॉपर SUVचा फील, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळतं. नवीन 2026च्या मॉडेलमध्ये बेस व्हेरियंटपासूनच 6 एअरबॅग स्टँडर्ड मिळतात. टाटा पंच आता पेट्रोल, CNG आणि पंच EV अशा तिन्ही प्रकारांमध्ये येते. पंच EV सिंगल चार्जरवर 421 किलोमीटरची भन्नाट रेंज देते. म्हणूनच ही गाडी आज भारताची नंबर 1 चॉईस बनली आहे.